सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे पालखीचा तिसरा दिवस। तर तुम्हाला दिसले मागे मंदिर आहे आणि आम्ही आता इथे सगळे उठलो, फ्रेश वगैरे झालं। पालखी आता निघेल, आरती वगैरे झाली आहे, आरती झाली आणि आता शिटी वाजल्या निघायची। आता शिटी वाजली की माझं सगळे मागे सगळे निघले। आमचाच इथे सगळा थोडासा 2-4 जणांची तब्येत बिघडली तर थोडं लेट आहे। त्यांना आता आम्ही सामान वगैरे टाकू गाडीमध्ये आणि मग निघू पुढे। आजचा टप्पा, आता पहिला टप्पा आहे 15 किलोमीटरचा। तो मी पुढे सांगतो कुठे कुठे आपला स्टॉप होणार, स्टे होणार आहे। स्टॉप होणार, स्टे म्हणजे स्टे तर रात्री असेल, स्टॉप कुठे असतील ते। तर चला येऊया। मित्रांनो, तिसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। आम्ही सुरू केले पदयात्रा, दिसेल तुम्हाला इथे मागे। सकाळच्या पारी निघालेलो आहे। सर्वांची लाकडं जाम आहेत। आता आम्ही टुवर्ड्स नाशिक पासून पुढे निघालो। नहीं फैक्ट्री है। रॉन्ग इन्फॉर्मेशन। मार्बल फैक्ट्री है, उसके अंदर उनका ये बंगला है ना, मार्बल फैक्ट्री है ना। तो 2 मिनट में बता देते। इसका आधा घंटा एक्स्ट्रा ओम साईरा, ओम साईरा। चलो तो शिरडी ने कहे, सबका मालिक एक है। चलो तो शिरडी ने कहे, सबका मालिक एक है। ओम साई, ओम साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई। माझ्या जमलेल्या तमाम देखा नहीं मैंने। मित्रांनो, आता आम्ही नाशिक रोडला लागलो आहे। आता या लाईनीने तुम्हाला दिसेल पदयात्री दिसेल। 2 पालख्या पुढे गेल्यात, आमची पालखी अजून पुढे, म्हणजे आम्हाला कंटिन्यू या रोडला पदयात्री बघायला मिळते। मागे पण दिसेल तुम्हाला। मित्रांनो, आम्ही आता पडगा टोल नाक्याच्या इथे पोचलो आहे। अजून खूप लांब आहे, आम्ही जास्त नाही, आता 3 किलोमीटर तर चाललो असेल फक्त। तर बघूया अजून किती चालायचं। 15 किलोमीटर तर आहे, पण चहाचा स्टॉप किती लांब आहे ते माहिती नाही आहे। चला अजून पुढे जाऊन बघूया किती वेळ लागतो आणि किती आपण कवर करू शकतो ते। मित्रांनो, आम्ही आता टोल नाक्याच्या पुढे चाय स्टॉल आहे, तिथे थोडासा ब्रेक घेतला आहे। दिसेल तुम्हाला टोल नाका, तिथे चहा वगैरे घेतले। काही लोक वॉशरूम वगैरेला जाऊन आले। आता मी निघालो परत पुढच्या दिशेने। आपले पदयात्री मार्गस्थ होत आहेत आपल्या नाश्त्याच्या लोकेशनला, पोहे खायला। आता पुढे पोहे आहे। आता आम्ही बघू, आमची जे चालचलन आहे ते 10ची स्पीड आहे। जर असं वाटलं चाल चलन, चाल चलन, चाल नाही भाई, ऐसा वीडियो में मत बोले यार। नहीं। बोल साई बाबा की जय, वाले की जय। ओम साई राम, साई राम, साई राम। मित्रांनो, आम्ही आता नाशिकवरून चालत चालत बोरवलीला पोचलो आहे। दिसेल तुम्हाला समोर बोरवली। हा मस्ती करतोय। हे पडग्याच्या पुढे बोरवली म्हणून एक गाव आहे, तिथे पोचलो आहे। आता आम्ही अजून पुढे चाललो आहे। नाश्त्याचा अजून काय स्पॉट आलेला नाही आहे, आम्ही खूप स्लो चाललो आहे। बघूया भेटतोय का नाश्ता। आम्हाला वाटतंय की नाही भेटणार। मित्रांनो, तुम्हाला दिसेल समोर हे उरण ते शिर्डी पदयात्रा जे मंडळ आहे ते उरणवरून आलं आहे। मस्तपैकी पालखी, सुंदर अशी पालखी चालली आहे। त्याच्या पुढे डीजेवरती गाणी वाजत आहेत। सकाळी सकाळी मस्त वाटतं, एकदम छान एकदम। आमचा हा पदयात्री बघा, विन्मय त्याचे थोडाफार थकला आहे, पाय थरथरायला लागले त्याचे। तुमच्या आशीर्वादाने थोडा पुढे चालू शकतो तो, आणि अशी अपेक्षा करतो आम्ही की तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर राहील आणि साईबाबाची पण कृपा राहील। ओम साईराम, साईराम। मित्रांनो, आता आमचा नाश्त्याचा स्टॉप आला आहे हायवेला। इथे उडुपी हॉटेल आहे बाजूला, इथे थांबलो आहे।
पण आज खूप चाललो आहे, ऑलमोस्ट 12 किलोमीटर वन पॅच म्हणजे सकाळचा. आता पुढे कमी आहे, तर आधी नाश्ता करतो आणि मग बोलतो तुमच्याशी. मित्रांनो इथे आता आम्ही पोहे घेतलेत आणि बसलो आहे, तर मांड्या चोळून वगैरे निघू आम्ही. मित्रांनो आता आम्ही जो नाश्त्याचा स्पॉट होता तिथून निघालो आहे. मागे दिसतील हे सगळे शेवटचे पदयात्री, लास्ट लोकल डब्बा. आणि हा पुढचा इंजिन होता, पण आता आजच्या दिवस शेवटला आला आहे. आता आम्ही चाललो आहे चालत पुढे. बघूया आता पुढचा स्पॉट 5 किलोमीटरवरती आहे, म्हणजे दुपारचा जो रेस्ट करण्यासाठी जो स्टॉप आहे तो. तर आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू एका दमामध्ये, पण वाटत नाही तेवढा वेळ लागेल. हा म्हणजे तेवढा वेळेत होईल. पुढे कुठेतरी मध्ये ब्रेक घ्यावाच लागेल. तर भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो पडग्याची जी हद्द आहे ती सोडल्यानंतर आशिक रोडला पुढे गेल्यावर 1.5 किलोमीटरवरती लेफ्ट साईडला थोडी एंट्री कालिका रिसॉर्ट आहे. तिथे आतमधल्या साईडला एक आमचं दुपारचं स्टॉप आहे आणि खूप सुंदर जागा आहे. तुम्हाला दिसेल सुंदर असं दृश्य पाहायला मिळेल तुम्हाला. एकदम नैसर्गिक झाडं आहेत सगळे आणि आपले सगळे पदयात्रेनी गाड्या तिथे लागलेल्या आहेत. हे पाला दिखा ना, मामोड्याचा पाला आणि बांबुर्ल्याचा पाळा तुम्हाला दिसेल इकडे. थंडा. पण आता आपण शिर्डीला पोपटी नाही करू शकत, पण हा पाळा पोपटीसाठी वापरतात. आणि आपण आता जाऊया, आधी फ्रेश होऊया आणि मग बोलूया आपण, नंतर भेटूया. आणि पुढचं काय ते तुम्हाला सांगतो. मग आज जेवण काय, कसं काय, आणि पुढे किती वेळ अजून चालायचं आहे, पुढचा स्टॉप किती. इथे आता दुपारचं जेवण सुरू झालं आहे आणि इथे लाईन लागली आहे आणि आमचे सहकारी दोघंजणं इथे जेवायला पण बसलेत. आजचं दुपारचं जेवण डाळ भात, वाटाण्याची भाजी, लोणचं, नळ्या आणि बुंदी. मित्रांनो आम्ही आज दुपारी जिथे थांबलेलो ते हे आई महाकालीचं देऊळ आहे, त्याच्या मागच्या बाजूला आम्ही थांबलो होतो, रेस्ट केली. तुम्हाला देऊळ दाखवतो, खूप सुंदर देऊळ आहे. ओ उसका था भावेश का. फार सुंदर मंदिर आहे, तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला किधर गिरी थी? गिरी नहीं तो उधर ही थी, मेरे को नहीं मिला. अच्छा ओके ओके. मित्रांनो आता आपले सहकारी सगळं सामान घेऊन निघालेत. असा सुंदर परिसर आहे. आत्ताच बसलो असला का याच्यात दिसलं नाही ना. अरे वगाची किती जगणाने आहे. कुठं बैठ नाही, आवाज आएगा तभी तू निकल. बोलायचं ना. मला सोडत नाही ते. तर आणखी एक इथे मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इथे एक आणखी एक सुंदर मंदिर आहे. हर हर महादेव.
मित्रांनो हे सुंदर कोणाचं तरी फार्म हाऊस आहे, आय डोंट नो. छान आहे पण. आणि इथे हे आता बाबांची पालखी निघाली, तुम्हाला दिसेल इथे. चांगलं फार्म हाऊस आहे सुंदर असं. आणि आता आपले सगळे पदयात्रे निघालेत. ओम साईराम. मित्रांनो इथे पण एक सुंदर असं श्री दुर्गा कुंभार मंदिर आहे. हे बाहेरून असं सुंदर दिसतंय. मला आतल्या साईडने दाखवतो. मित्रांनो मी आता आमचा जो दुपारचा स्टॉप होता तिथून निघालो आहे आणि आता पुढे चाललो आहे. हे आता शहापूर ना, आता शहापूर आहे ना स्टॉप. आता शहापूर आपला रात्रीचा होल्ट आहे. इथून ऑलमोस्ट 15 किलोमीटर आहे. तर तिथे चाललो आहे आणि आता अर्धे गेलेत पुढे. आणि आपला एक नवीन पंटर येतो आहे, हां अमितसाठी थांबलो आपण. मित्रांनो आता आम्ही दुपारनंतर निघाल्यानंतर हा पहिला ब्रेक घेतला इथे चहाचा. सगळे बसले एन्जॉय करताय. आणि इकडे सगळे चलो आता पुढे जाऊया. पुढे काय आहे आता किती डिस्टन्सवरती ब्रेक घ्यायचा तो पुढे जाऊन विचार करूया आपण. साईराम 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 ओम साईराम. झाले पायजाम, करा काहीतरी काम. ए भाई गलत क्या बोला, साई को पता है पायजाम. मित्रांनो आता मी स्टॉपवर तिथून पुढे आलो. जरा आमची स्पीड वाढवली आम्ही, कारण भरतला दाबेली खायची आहे. आम्ही दाबेलीच्या चक्कर इधर घ्या, दिकरा भरत. हां आता पुढे दाबेली आहे. दाबेली आहे जेवायचं म्हणजे त्याला खायची आणि आम्हाला पळवतोय तो. मित्रांनो आता आम्ही आसनगावला पोचतोय. आसनगावला आमच्या थोडंसं आधी आमचा ब्रेकफास्टचा स्टॉप आहे. पुढे त्याच्यानंतर अजून 5 ते 6 किलोमीटर चालायचं आहे. त्या चालल्यानंतर आजचा तिसऱ्या दिवशीचा जो हॉल्ट आहे रात्रीचा तो असेल. आणि मग उद्या 4था दिवस. पण आधी आपण आजचा दिवस कसा जातो तो बघूया. रात्रीपर्यंत कसं आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे, कुठे पोचतं, किती वेळ लागते बघूया. कारण आता आम्ही आपल्या दुपारच्या स्पॉटनंतर 11 किलोमीटर चालत आलो आहे. आम्ही थांबत आलो आहे. आम्ही शेवटला सगळं. आणि आता ब्रेकफास्ट करून मग पुढे जाऊ. तर चला आपली जर्नी कंटिन्यू करू. शहापूर मार्केट भेटेल आता 4 किलोमीटर नंतर. आम्ही त्या मार्केटला पण फिरू. मी आता इथे नाश्त्याचा स्टॉप आहे तिथे आत्ता पोचलो आहे. 6:30 पावणे 6 वाजता. तुम्हाला दाबेली आहे, या इथे दाबेली खायला. मित्रांनो मी आता शहापूरला लेफ्ट घेतो आहे. गुरुद्वारा लागतो, दर्गा नाही सॉरी, इथे गुरुद्वारा लागतो. मला दिसला इथं गुरुद्वारा आहे तो. त्या गुरुद्वाराच्या इथून जो लेफ्ट आहे तो लेफ्ट घेऊन आम्ही पुढे शहापूर सिटीमध्ये जाऊ, मार्केटमध्ये. आणि मग तिकडे पुढे जाऊन आम्हाला होल्ट आहे. मी आता शहापूर मार्केटमध्ये पोचलो आहे. म्हणजे जस्ट शहापूर मार्केटमध्ये एंट्री केली आहे. तर आता आपण शहापूरमध्ये काही लोकांना काही खरेदी करून झाल्यानंतर शहापूरवरून नाशिक रोडला एक छोटासा घाट लागतो. त्या घाटातून मग पुढे आम्ही हायवेला लागणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता पदयात्रेसाठी मार्केट लोकेशन कसं आहे. आणि साईडनी चालले, एक साईडला सिटी आहे आपली.
मग दिसेल आता आम्ही एंटर करतो एका गेटमधून. ते शहापूर मार्केटमधून एंटर करतो. शहापूर मार्केटमध्ये एंटर करतो. मित्रांनो मी आता शहापूर सिटी मार्केटमध्ये म्हणजे सिटीमध्ये आहे, मार्केट आहे. तिकडे एक महाराजांच्या इथे मस्त छानसा पुतळा आहे आणि तिच्या पुढे असं बसण्यासाठी केलं. तर तिथे आम्ही थोडंसं होल्ड घेतलं आहे आणि मग होल्ड घेतल्यानंतर आम्ही पुढे 5 किलोमीटर अजून आमचा आज रात्रीचा शेवटचा म्हणजे आज रात्रीचा होल्ड, आजच्या दिवसाचा शेवटचा होल्ड, तर तिकडे जाऊ. तर आता जातो आहे. सगळ्यांचे पाय दुखतात म्हणून सगळे जरा रेस्ट करत आहेत. तर चला पुढे भेटल्यावरती तुम्हाला अजून कुठे किती काय वेळ आहे की कुठे थांबतो ते सांगतो तुम्हाला. मित्रांनो मी आता महाराजांच्या इथे जिथे बसलो होतो तिथून आता आम्ही निघालो आहे. तुम्हाला इथून 4 किलोमीटर चालायचं आहे. तर आम्ही आता निघालो आहे पुढे. थोडं रेस्ट घेऊन थोडंसं बरं वाटलं आहे. आता बघू केवढं स्पीड वाढते ती. मित्रांनो आम्ही आता शहापूर सिटीतून म्हणजे मार्केटमधून बाहेर आलो आहे आणि ते शॉर्टकट रस्ता आहे. तिथे हायवे लागतो आहे. त्या हायवेला आम्ही लागणार आहोत आणि मग हा थोडासा घाट आहे शहापूरचा, तो करून मग पुढे जाऊ. आमचे काही मंडळी मागे आहेत तर त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे. मित्रांनो आम्ही शहापूर आणि आडगावच्या मध्ये जो एक घाट लागतो तो आता ऑलमोस्ट चढलो आहे. आता इथे फाटक आला आहे. त्या फाटकाच्या इथून आम्ही लेफ्ट मारून अर्धा किलोमीटर आमचा आज रात्रीचा होल्ट आहे. तर आम्ही आता 6 जण आहोत आणि बाकीचे 3 जण मागे आहेत. काही जण थोड्याशा लेडीज आहेत मागे, त्यांच्याबरोबर येत आहेत आणि आम्ही थोडं पुढे जाऊ, सामान वगैरे लावू, अरेंज करू आणि मग जेवण वगैरे रेस्ट. तर चला जाऊया आता पुढे. ओम साईराम मित्रांनो, आम्ही आमच्या आजच्या ज्या होल्ट आहे त्या स्पॉटला पोचलो आहे. हे आडगावच्या इथे जे फाटक लागतं तिथून हे अर्धा किलोमीटर आहे. फाटक क्रॉस केल्यावर लेफ्ट मारायचं आहे आणि इथे आतमध्ये अर्धा किलोमीटर यायचं आहे. आज इथे भजन वगैरे आहे तर आज मजा येणार आहे. भजन म्हणजे भजन रोज असतं पण आज जरा ते उडती भजनं आहेत. तर बघूया. नाचायची काय ताकद नाही आहे, खूप लोक नाचतात असं म्हणत आहेत, पण जर व्हिडिओ काढायला मिळाला तर नक्की व्हिडिओ काढू. चला तेव्हा दिसेल तुम्हाला इथे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. पुणदे गावात आलो आपण आणि तुम्हाला ऐकायला येत असेल भजन. आता आपण व्हिडिओ काढूया. चल आपण आता भजन बघूया. चला बघूया कसे नाचत आहेत, काय करत आहेत ते. साई बाबा शिर्डीला पायी मित्रांनो आम्ही आता आमच्या स्पॉटला पोचले. तुम्हाला दिसेल आता मी भजन बघून आलो. सगळे नाचत आहेत. आपल्या तर ताकद नाही आहे, पाय दुखत आहेत. तर आम्ही आता इथे आपलं सगळी तयारी केली आहे. सगळ्यांच्या बॅग्स वगैरे लावल्यात आणि इथे सगळे झोपले. तुम्हाला दिसतील इथे बॅग सगळे लाईनीने लावलेत आणि आम्ही आता इकडे झोपायच्या तयारीत आहे. जमलो आता पाच होताला झोपायचे म्हणजे अजून नाही, थोडं फ्रेश होऊ, जेवू आणि मग झोपू. मित्रांनो आता तुम्हाला दिसेल आम्ही झोपलो सगळे. इकडे कोल्डीन वगैरे सगळे झोपले आणि आता आम्ही बघतोय की इथे आता समोर
ओपनमध्ये आहे तुम्ही दाखवतो. काय पण असो. आणि पूर्ण सगळे रेडी झाले. थंडी आहे. स्वेटर, जॅकेट, सॉक्स, ब्लँकेट वगैरे सर्व घातलं. आता आम्ही झोपतो आहे, आराम करतो. पाय खूप दुखत आहेत. आज पण ऑलमोस्ट आम्ही 32 किलोमीटर चाललो आहे. तर आता हा तिसरा दिवसाचा शेवटचा हॉल्ट होता आणि हा तिसऱ्या दिवसाचा आम्ही पदयात्रा आम्ही ते संपवले. तर आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी इथे हा व्हिडिओ थांबवतो आणि भेटतो उद्या 14 दिवशी. तोपर्यंत तुम्हाला साईराम म्हणून मी तुमची रजा घेतो.